आज तर मी माझ्या हातावरती टॅटू काढून घेतला. तर हेलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग नंबर 46 मध्ये. तर आज होतं माझं पहिल्या हॉस्पिटलच्या लोकांसोबत एक छोटस गेट टुगेदर. त्यासाठी आज आम्ही जाणार होतो बाहेर कुठेतरी जेवण करायला. आज भेटू, उद्या भेटू, परवा भेटू असं बोलून बोलून इतके सारे दिवस चालले गेले, पण आमचं भेटणं काही झालं. तर आज फायनली आमचं भेटायचं ठरलं. आता वन बाय वन तुम्हाला सर्वांची ओळख करून देत. 7:30 वाजता भेटायचं ठरलं होतं, म्हणून मी माझी तयारी करून साई मंदिर जवळ, कारण मला घ्यायला पूजा मॅडम येणार होती. तिथे पण गंमतच झाली. मी ह्या बाजूला उभी होती आणि मॅम त्या बाजूला. मग आले डॉक्टर इब्राहिम सर. मला तर हे पण नव्हतं माहित की आज आम्ही नेमकं जाणार. मी तर याच्यामध्ये सर्वात जास्त खुश होती की आज आम्ही सर्वजण भेटणार आहोत. मग आम्ही पोहोचलो उत्तरायण. वाव, इतकं सुंदर रेस्टॉरंट होतं आणि इतकं छान वाटत होतं तिथे जाऊन तर एका मिनिटासाठी पण असं फील नाही झालं की उन्हाळा सुरू आहे म्हणून. आमच्या मधले तर 2 जण यायचे होते, तर मी मस्त रेस्टॉरंट फिरून घेतला. त्या दोघींपैकी एक जण तर आले आणि एका मॅडमचं येणं पॉसिबल नाही. सर्वांचे हॉस्पिटल चेंज झाले, जॉबचे ठिकाण चेंज झाले, पण आमची वाईब आता पण सेम होती. खूप जास्त मजा येत होती एकमेकाशी बोलायला आणि नवीन नवीन गॉसिप्स ऐकायला. आमचा ऑर्डर तर यायचाच होता. तोपर्यंत आम्ही गेलो बाहेर टॅटू काढायसाठी. टॅटू म्हणजे परमनंट टॅटू नव्हता, टेम्पररी टॅटू. ह्या लोकांनी मला जबरदस्ती करून हा युनिकॉर्न काढायला लावला. मला दुसरं काढायचं होतं आणि नेहा मॅमनी हे सिलेक्ट केलं होतं. त्यांचं तर खूप सुंदर दिसत होतं. माझा पण टॅटू ठीकच दिसत होता ना? कमेंट मध्ये सांगा. छान फोटोज वगैरे क्लिक करून मग आम्ही केला डिनर मध्ये काय काय होतं मलाच कळालं नाही. मी फक्त खाण्याचं काम. मला फक्त त्यामधलं कळलं होतं ते म्हणजे दाल फ्राय, जीरा राईस. मस्त छान पोटभर जेवण करून आम्ही निघलो घरी जाण्यासाठी. पूजा मॅमनी मला माझ्या रूम पर्यंत सोडलं. दॅट्स इट फॉर टुडे. भेटू आता दुसऱ्या व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.